नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा, पाणी आणि जमीन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषून घेतो. उत्तर अतिनील किरणे शोषून घेतो. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे. उत्तर 0.03% साठा उपलब्ध आहे. मृदेमध्ये टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते. उत्तर जैविक व अजैविक घटकांचे अस्तित्व असते. प्रश्न दुसरा, असे का म्हणतात? ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. उत्तर 1. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. 2. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. 3. ही अतिनील किरणे ओझोन वायूचा थर शोषून घेतात. 4. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. म्हणून ओझोन थर हा पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. पाणी हे जीवन आहे. उत्तर 1. पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही. 2. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतीमध्ये असणारी रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. 3. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात जगत राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. उत्तर 1. समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे पाऊस पडतो. मासेमारी, हवामान, पाऊस तसेच संपूर्ण ऋतुचक्रच हे समुद्रावरच अवलंबून असते. 2. समुद्राच्या पाण्यात अनेक जलचर असतात. यापैकी काही मासे, शिंपले यासारखे जलचरांचा उपयोग माणूस अन्न म्हणून करतो. 3. समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचे मासेमारी हे उपजीविकेचे साधन आहे. 4. मीठ, आयोडीन आणि इतर काही खनिजे ही समुद्राच्या पाण्यापासून मिळवली जातात. 5. समुद्रातून जलवाहतूक केली जाते. 6. आज समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. म्हणून समुद्राचे पाणी पिणे योग्य नसले तरी उपयुक्त आहे. पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला. उत्तर 1. पाण्याशिवाय या पृथ्वीवर कोणताही सजीव जगू शकत नाही. 2. प्राण्यामधील रक्त, वनस्पतीमध्ये असणारी रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. 3. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जीवनात राहणे शक्य नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचा साठा संपला तर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे अस्तित्व संपुष्टात येईल. प्रश्न 4. सांगा, मी कोणाशी जोडी लावू? अ. गट. उत्तर ब गट. कार्बन डायऑक्साईड, वनस्पती व अन्न निर्मिती, मृदेची निर्मिती. ऑक्सिजन, पाऊस. उत्तर ज्वलन. बाष्प, वनस्पती व अन्न निर्मिती. उत्तर पाऊस.
सूक्ष्मजीव ज्वलन. उत्तर मृदेची निर्मिती. प्रश्न 5वा, नावे लिहा. जीवावरणाचे भाग. उत्तर वनस्पती आणि प्राणी. आ. मृदेचे जैविक घटक. उत्तर सूक्ष्मजीव, उंदीर, कीटक, घुशी. इ. जीवाश्म इंधन. उत्तर पेट्रोल, डिझेल, रॉकेल. इ. हवेतील निष्क्रिय वायू. उत्तर आर्गॉन, हेलियम, झेनॉन, निऑन. उ. ओझोनच्या थरामध्ये घटक असणारे वायू. उत्तर क्लोरोफ्लोरोकार्बन आणि ते टेरा क्लोराईड. प्रश्न 6वा, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. अ. जमीन आणि मृदा एकच असते. उत्तर चूक. आ. जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. उत्तर बरोबर. इ. मृदेची 25 सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे 1000 वर्ष लागतात. उत्तर चूक. इ. रेडॉनचा वापर जाहिरातीसाठी च्या दिव्यात करतात. उत्तर चूक. प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर 1. जमिनीवरील मृदेची निर्मिती ही नैसर्गिक प्रक्रियेतून होते. 2. ऊन, वारा, पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. 3. त्यापासून खडे, वाळू आणि माती निर्माण होते. 4. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशी यासारखे प्राणी आणि झाडांची मुळे. यामुळे खडकांचा अपक्षय होतो. 5. मृदा निर्मिती होण्याची ही प्रक्रिया मंद गतीने सुरू असते. 6. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. आ. पृथ्वीवर सुमारे 71% भाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते? उत्तर 1. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सुमारे 71% इतका भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. 2. 71% या एकूण पाण्यापैकी सुमारे 97% इतके पाणी हे समुद्रामध्ये सामावलेले आहे. 3. समुद्राच्या पाण्याची क्षारता जास्त असल्याने त्याचा वापर दैनंदिन जीवनात करता येत नाही. 4. 2.7% इतके पाणी बर्फाच्या स्वरूपात आणि भूगर्भात सामावलेले आहे. 5. फक्त 0.3% इतकेच गोडे पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जागतिक तापमान वाढ यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत अपुरे पडल्याने पाण्याची कमतरता जाणवते. 6. म्हणून पृथ्वीचा सुमारे 71% इतका भूभाग पाण्याने व्यापलेला असला तरीही पाण्याची कमतरता जाणवते. इ. हवेतील विविध घटक कोणते? त्यांचे उपयोग लिहा. उत्तर 1. पृथ्वीभोवती असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू. 2. आर्गॉन, हेलियम, निऑन आणि झेनॉन हे निष्क्रिय वायू आणि बाष्प, धूर, धुके इत्यादी घटक हवेमध्ये असतात. हवेतील घटकांचा उपयोग 1. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने
मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. 2. ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी व ज्वलनासाठी उपयोगी आहे. 3. कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नलकांड्या मध्ये वापरतात. 4. आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर करतात. 5. हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. 6. निऑन जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. 7. झेनॉन फोटोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो. हवा, पाणी, जमीन ही बहुमोल नैसर्गिक संसाधने का आहेत? उत्तर: हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही कडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात. सजीव सृष्टीचा मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकवण्यासाठी याच घटकांची मदत होते. हवा, पाणी आणि जमिनीकडून हे घटक नैसर्गिकरित्या मिळतात, म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात. धन्यवाद.